कायदा जो आहे तो दोन्ही सभागृहामध्ये मंजूर देखील झाला. आता काय अशी तुमची मागणी आहे, कशासाठी तुम्ही आता आंदोलन उपोषण करणार? काय फायदा करण्यासाठी तर बसलाच नाही. जाणून बुजून उशीर करताय काय? जाणून बुजून उशीर लावताय? तसं मला आरोप करता येणार. हा कायदा यावा हे आमची अपेक्षा होती आणि त्यासाठी आमचे प्रयत्न होते. करत असतील तर करत, नाही तर आमचं उपोषण ठरलेलं आहे. फडणवीसांना लिहिलंय तुम्ही, अनेक वेळा या संदर्भात बैठका झाल्या. विधेयक कायदा जो आहे तो दोन्ही सभागृहामध्ये मंजूर देखील झाला. आता स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. एवढी आंदोलन झाली, पण आजही माझ्याकडं झोपण्याचा एक बिस्तर आहे आणि जेवणाचं एक ताट आहे. बँक अकाउंट कुठं असतो माहित नाही. आजच्या स्थितीला आयुष्यामध्ये सगळी आंदोलनं झाली ती समाज हितासाठी, राष्ट्रहितासाठी. राष्ट्रहितासाठी हे आंदोलन करत आलो. 2022 लोक आयुक्त. हा लोक आयुक्त काय? लोकायुक्ताला लोकायुक्ताची काय पावर आहे? लोक आयुक्त जर झाला तर मुख्यमंत्री, मंत्री, आजी माजी मंत्री यांची चौकशी लोकायुक्त करू शकतात. मुख्यमंत्री, मंत्री, सगळे उच्च लेवलचे लोक यांची सगळ्यांची चौकशी करू शकतात. लोकायुक्त एवढा पॉवर आहे. भ्रष्टाचाराच्या पुरावा आल्यानंतर विधानसभेच्या सभागृहाच्या एकूण सदस्यापैकी 2/3 सभासद, एकूण सभासदाच्या 2/3 सभासद त्यांच्या समोर ते संमत करण्यात येते आणि विधानसभेची परवानगी घेऊन पुढील कारवाई, म्हणजे इतकी शक्ती महाराष्ट्र लोकायुक्तात आहे. एवढी मोठी शक्ती आहे. आजपर्यंत शक्ती मिळाली नाही. ही मिळावी म्हणून मी 8 वर्ष लढतोय. 8 वर्ष. महाराष्ट्र राज्यातील जनतेला ही माहीत असणे गरजेचे आहे. इतना एवढा क्रांतिकारक हा कायदा आहे की लोकायुक्त कोणाचीही, म्हणजे मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी यांचे पुरावे आल्यानंतर चौकशी करू शकतात. एवढा क्रांतिकारक आहे. या लोकायुक्ताची निवड कशी करायची? ही निवड जर करायची, लोकायुक्तामध्ये जी कमिटी आहे, मुख्यमंत्री अध्यक्ष, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती सदस्य, विधानसभा अध्यक्ष सदस्य, विधान परिषद विरोधी पक्ष नेता सदस्य, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता सदस्य, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देश केलेला मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. एवढे लोक सगळे याच्यामध्ये, म्हणजे पॉवर एवढा मोठा आहे. आयुक्तामध्ये 5 सदस्यांचा समावेश. अध्यक्ष म्हणून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश, इतर 4 सदस्य. यांच्यामध्ये 2 सदस्य न्यायिक असतील. 4 सदस्यापैकी 2. खटल्यामध्ये दिवाणी न्यायालयाचे अधिकार, विशेष न्यायालयाचे अधिकार असणार आहेत. दिवाणी आणि खटला. दिवाणी न्यायालयाचे अधिकार आणि विशेष न्यायालयाचे अधिकार ते त्यांना अधिकार असणार आहेत. हे लोकायुक्त, दिवाणी आणि
विशेष अधिकार, एवढे पॉवर आहेत, म्हणून त्यांना नको आहे. त्यांना आता हा मसुदा तयार 30 करण्यासाठी जानेवारी 2026 पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करत आहे. शरीरात प्राण आहे तोपर्यंत शेवटचं उपोषण चालू राहील. सरकारमधील नेते जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करतात असं वाटत नाही का? सरकारमधील जे नेते आहेत ते जाणीवपूर्वक हे विधेयक मंजूर करण्याबाबत असं मी त्यांना आरोप करणार नाही, पण तुम्ही कायदे करण्यासाठी बसलात ना. विधानसभा विधान परिषदेचं काम काय? कायदे करणं, जनतेचं जनतेच्या हिताचे कायदे करणं हे तुमचं मुख्य काम आहे. मग हा कायदा जनतेच्या हिताचा आहे, का करत नाही? अण्णा जनतेचा हिताचा कायदा असून सुद्धा सरकारने गोड बोलून तुम्हाला तरी प्रतिसाद दिला नाही. सरकारने तुमची फसवणूक केली असं वाटतं का? हं? ते म्हणतायत की ते म्हणतायत की सरकारने जाणून बुजून तुमची फसवणूक केली असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, जाणून बुजून असं म्हणणार नाही, पण मी एवढे वर्ष, हे 7-8 वर्षापासून प्रयत्न करतो. तुम्ही जनहिताच्या कामासाठी जर बसलात आणि कायदे जर जनहिताचे असतील तर का करायला अडचण आहे? हे जाणून काय कायदे करण्यासाठी तर बसलात नाही. जाणून बुजून उशीर करताय काय? जाणून बुजून उशीर लावताय का? तसं मला आरोप करता येणार. आता तुमचं वय 90 पर्यंत गेलंय. हा. अशा वयात उपोषण करायला तुम्हाला ते भाग पाडताय, काय वाटतं एकंदरीत? गाव, समाज आणि देश हितासाठी प्राणाची बाजी लावली. शेवटी प्राण द्यावा लागला तरी हरकत नाही. एक दिवस प्राण गेले तरी चालेल, या विचारावर मी आहे. आता जगून काय करायचं? नुसतं खायचं, प्यायचं, मजा करायचं आणि जायचं यासाठी जीवन नाही. जनहित, आयुष्यात सगळं जनहिताचे कायदे, 10 कायदे झाले. हा कायदा यावा ही आमची अपेक्षा होती आणि त्यासाठी आमचे प्रयत्न होते. करत असतील तर करत, नाही तर आमचे उपोषण ठरलेलं आहे.